आणि यावर्षी सुद्धा आपण आपल्या कार्तिकच्या गुणी मुलांसाठी मुलं जेव्हा मी म्हणते त्यावेळेला अगदी बालवयापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत मी सगळ्यांनाच मुलं म्हणतो, कारण जेव्हा कलेचा विषय येतो, कलेचा प्रांत येतो, त्यावेळेला आपण आजन्म स्टुडंटच असतो आणि प्रत्येक कलाकार हा रोज काहीतरी नवीन शिकतच असतो. त्यामुळे मला असं वाटतं की मी सगळ्यांना मुलं हे जर म्हटलं तर प्लीज कोणी राग मानू नका. आणि सगळेच जण आपण एकमेकांना इथे प्रोत्साहन देण्यासाठी आणि आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी इथे जमत असतो. खरं तर कलेचं बीज हे मुळात असावं लागतं असं म्हणतात, पण नुसतं बीज असूनही उपयोग नाही, कारण जोपर्यंत त्याला खतपाणी घातलं जात नाही, परिश्रमाचं आणि प्रोत्साहनाचं खतपाणी मिळत नाही, तोपर्यंत त्याचं रोपटं होत नाही आणि त्या रोपट्याचा वृक्ष होत नाही. आणि हे जे आपल्या सोसायटीमध्ये छोटे छोटे कार्यक्रम आपण करत असतो, हा त्यातलाच एक हातभार लावण्याचा एक प्रकार आहे की आपल्या आजूबाजूला असलेल्या गुणीजनांना, त्यांच्यामध्ये असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी हे कार्यक्रम होत असतात. आणि मी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपलं सगळ्यांचं कौतुक करू इच्छिते, कारण आपण सगळे दरवर्षी नित्यनियमाने इथे येता बसता आणि आपल्यासमोर जे जे येऊन परफॉर्म करतात त्या सगळ्यांना तुम्ही मनापासून आशीर्वाद देता. ती जी मिळणारी दाद आहे, त्या मिळणाऱ्या दादमुळे पुढच्या वर्षी पुन्हा नव्या उमेदीने ते कलाकार आपल्यासमोर येत असतात. तर आपल्यातल्या प्रत्येकासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. थँक्यू सो 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 मच. आपल्याकडे एकत्र येणं असं म्हणतात की ही एक वृत्ती आहे, प्रवृत्ती आहे. एकत्र काम करणं ह्याने जी होते ती असते उन्नती, आणि एकत्रित काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देणं ही आहे संस्कृती. तर आपण आपल्या संस्कृतीचा वारसा जपून आपल्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. आणि आपल्या या संस्कृतीचा एक भाग म्हणजे आपल्या कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आपण परमेश्वराला स्मरून करत असतो. तर आज आपल्यासमोर आपला एक छोटा कलाकार, बालकलाकार येणार आहे आणि आपल्यासमोर असंच एक भक्तिगीत सादर करणार आहे. आपल्यासमोर येतोय आपला सगळ्यांचा लाडका अर्जुन.